हॅलो नमस्कार, कसे आहेत सर्वजण? मजेत ना? मजेतच राहा, तुमची ताई पण अगदी मजेत आहे। तर चला, सगळ्यात आधी ना व्हिडिओच्या सुरुवातीला तुमच्या मनापासून मला धन्यवाद करायचे, कारण की मी लग्नाचे जे काही कार्यक्रम तुमच्यासाठी घेऊन येत आहे ना, म्हणजे लग्नाच्या आधी जे काही विधी होतात, कार्यक्रम होतात, सवाशींचा कार्यक्रम, पुऱ्यांचा कार्यक्रम, म्हणजे शॉपिंग वगैरे, त्याला इतका छान प्रतिसाद तुम्ही द्याल मला असं वाटलं नव्हतं। पण खरंच तुमचे मनापासून आभार आहे, खूप छान प्रतिसाद तुम्ही त्या व्हिडिओंना देत आहात आणि इथून पुढच्या व्हिडिओंना पण असाच प्रतिसाद देत राहत अशी आशा करून आजच्या ब्लॉगला करते आहे सुरुवात। तर बघा, आता हळदीला पोचलेलो आहोत फायनली। आज हळद आहे आणि हळदीचा कार्यक्रम तुमच्यासोबत पूर्ण सगळा शेअर करणार आहे, डान्स शेअर करणार आहे। आणि व्हिडिओच्या सुरुवातीला सांगते की नवरदेवाच्या जे भाच्या आहेत ना, तर त्यांनी इतका सुंदर परफॉर्मन्स केलेला आहे नवरदेवासाठी, म्हणजे त्यांच्या मामासाठी, आणि नवरदेवाच्या बहिणींनी पण इतका सुंदर म्हणजे परफॉर्मन्स केलेला आहे, एक डान्स बसवलेला आहे। तर तो डान्स बघून सुद्धा तुम्ही सुद्धा इमोशनल होणार आहात, कारण की आमचा नवरदेवच इमोशनल झालेला आहे। सो तुम्ही सुद्धा इमोशनल होणारच आहात। तर व्हिडिओ आहे ना शेवटपर्यंत नक्की बघा। चांगल्यातला चांगला व्हिडिओ बनवण्याचा किंवा चांगल्यातले चांगले मुवमेंट तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे। स्वामींचे नाव घेऊन ब्लॉगला केली आहे सुरुवात। व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। तर इथे तुम्ही बघू शकता, नवरदेवाला ऑलमोस्ट हळद लावून झाल्यानंतरचे जे काही विधी असतात, जसे मंडोळ्या बांधणं वगैरे, रास मांडणं, सुरुवातीला तुम्ही जसं बघितलं, त्याचे डोळे झाकून 5 सवासी नाव घेतात, वाण घेतात, अशा पद्धतीने आमच्यामध्ये हळदीचा कार्यक्रम हा सुरू होत असतो। तुमच्यामध्ये कसा होतो, अशाच पद्धतीने होत असेल तर मला कमेंटमध्ये नक्की टाईप करून पाठवा। तर आता बघा, म्हणजे डोळे झाकून नवरदेवाचं औक्षण वगैरे केलं जात आहे आणि खूप मजा येते बरं का। हे जे मुवमेंट्स असतात ना, ते म्हणजे मी शब्दातच सांगू शकत नाही, खूप छान असतात। आणि आपल्या बहिणींसाठी भावाचं लग्न म्हणजे सोने पे सुहागाचं असतं, आणि स्वतःचं लग्न आपण इतकं एन्जॉय करत नाही तेवढं भावाचं लग्नासाठी आपण खूप एक्सायटेड असतो। हे तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी नक्की समजणार आहे, कारण की या दोन बहिणींनी इतका छान डान्स ठेवलेला आहे त्यांच्या भावासाठी, भाच्यांनी पण ठेवलेला आहे। तो व्हिडिओ खरं तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। तुम्ही व्हिडिओ बघितल्यानंतर शेवट जर तुम्ही बघाल ना, तर लाईक केल्याशिवाय जाणारच नाही। आणि आता लगेच मी असं सांगते म्हणून शेवटला जाऊ नका, व्हिडिओ संपूर्ण बघा। इकडे बघा कॅमेऱ्यात, वहिनी कॅमेऱ्यात नाव घ्या। हा काय कायदा? सागररावांचं नाव घेतलं तर तुमचा काय फायदा सांगा? बस तुझं बघू आता, आमचा काय फायदा म्हणजे काय? इकडे जोरात आणि जोरात। मंगळसूत्राच्या 2 नाट्या, एक सासर एक माहेर, पवर रावणी तिला सोबत आहे। तर चला, नवरदेव आणि नवरीच्या हळदीचे सगळे काही विधी मस्त असे पार पडलेले आहे। आणि फायनली आता हळदीची जी खरी मजा असते ती डान्स करण्याची असते, नाचण्याची असते, एन्जॉय करण्याची असते, ती आता इथून पुढे सुरू होणार आहे। तेव्हा व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा आणि नवरदेव नवरीचा डान्स पण कसा वाटतो तो मला कमेंट्स करून नक्की सांगा।
तर कसा वाटतोय आमच्या ननंद भाऊजाईचा डान्स? आय होप तुम्हाला आवडत असेल. तुम्ही व्हिडिओ इथपर्यंत बघत आला असाल तर त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद. तर ही आहे आमची अक्षू मॅडम. तुम्ही तिला ओळखतातच आणि हिला पण म्हणजे डान्स करायला खूप आवडतो आणि मला तर त्याहूनही खूपच आवडतं. त्यामुळे आमची जोडी इतकी छान रंगते ना डान्स करायला. तर पुढे पण आणखीन खूप छान स्टेप केलेल्या आहे. सो एन्जॉय करा व्हिडिओ. तुम्हाला काय सांगू ना, मला पूर्ण हळदीचे जे डान्स परफॉर्मन्स होते ना ते सगळे तुमच्यासोबत शेअर करण्याची खरंच मनापासून इच्छा आहे. जेव्हा मी एडिटिंगला बसते ना त्यावेळेस जिथे व्हॉइस ओव्हर करते ना तिथे असं वाटतं अरे यार यांना मेन आपल्याला डान्स दाखवता आला असता माझ्या व्ह्यूअर्सला तर किती छान झालं असतं ना. असो नाही टाकता येणार आहे कारण तुम्हाला माहिती कॉपीराईट इश्यू येऊ शकतो त्यामुळे. पण मी खरंच सांगते हळद वगैरे खूप एन्जॉय केला आम्ही. आणि हे आमचे आहे नवरोबा. तर नवरोबांना हात ओढून ओढून मी डान्स करायला लावलेला आहे. खूप छान मजा केलेली आम्ही. सहसा ते जास्त डान्स करत नाही, मित्र असतील तरच त्यांना असं लेडीजमध्ये माझ्यासोबत असं डान्स करायला जास्त आवडत नाही. पण त्यातल्या त्यात त्यांनी माझा इच्छा म्हणून ते माझ्यासोबत नाचलेले आहेत आणि माझ्या मुलाने पण खूप छान एन्जॉय केला. सगळ्यांनी हळदीची खूप छान अशी मजा घेतलेली आहे. चला रात्रीचे वाजले आहेत 10 आणि आम्ही ननंद भाऊजाई काही थकत नाही आहे डान्स करण्यासाठी. असो हाच मुमेंट असतो, हाच चान्स असतो. त्यामुळे म्हटलं चलो फुल टू धमाल करून घेऊया, मस्त असं नाचून घेऊया. आणि ही आमची प्रेग्नेंट लेडी बघितलं कोणी म्हणेल ही प्रेग्नेंट आहे म्हणून ढोलाबाई नुसतीच नाचत सुटते. किती तिला बोललं तरी तिच्या अंगातच आलेलं होतं नाचणं कुदणं हे करणं. आम्ही पण तिला थोडासा एन्जॉय करू दिला. म्हटलं चला जाऊ द्या, नंतर काही एन्जॉय करायला मिळणार नाही आणि त्याने तिला काही त्रास पण झालेला नाही आहे. सो म्हटलं चला करू द्या एन्जॉय. आणि अशा पद्धतीने आम्ही ननंद भाऊजींनी मिळून मस्त असा डान्स केलेला आहे. हळदीची पुरेपूर मजा घेतलेली आहे. आणि चला आता फायनली ती वेळ आलेली आहे जी मी तुम्हाला व्हिडिओच्या स्टार्टिंगला सांगितली की बहिणींनी भावासाठी खूप छान असा डान्स केलेला आहे. तो बघून नवरदेव अगदी इमोशनल झालेला आहे. आणि बघा तुम्ही आता पुढे रडू नाही, रडू नाही. इतके छान मुमेंट असतात ना हे एका बहिणीसाठी. तिच्या भावाचं लग्न म्हणजे काहीतरी अप्रतिम असा आनंदच झालेला असतो. आणि या दोघी बहिणींनी खूप छान त्यांच्या भावासाठी डान्स केलेला आहे. पूर्ण डान्स मी पूर्ण सॉन्ग नाही लावू शकले त्यासाठी खरंच मनापासून माफी मागते. पण खरंच खूप सुंदर असं म्हणजे एंडिंग केलेलं आहे यांनी हळदीचा त्यांच्या भावासाठी. इतकं सुंदर गाणं प्रेझेंट केलेलं आहे ना. तर ह्या गाण्यामुळे ह्या डान्समुळे हळदीला आणखीनच छान मजा आली. आणि तुम्ही बघितलंच असेल की भाच्यांचा डान्स बहिणींचा डान्स बघून आमच्या नवरदेवाला काही रडू आवरलेलं नाही आहे. आमचा नवरदेव आहे ना जो माझा भाचा तो खूप इमोशनल आहे आणि खरंच त्याच्या डोळ्यात अगदी इतकं पाणी येतं असं काही बघितलं नाही. इमोशनल खूप आहे तो. सो खूप छान असा डान्स केलेला आहे दोघी बहिणींनी मिळून.
हॅलो शिऱ्याचा बरोबर हा मिरची तू बरोबर आता येस. तर फ्रेंड्स, कसा वाटला तुम्हाला आजचा हळदीचा ब्लॉग? नवरदेव नवरीचा डान्स परफॉर्मन्स, हळदीच्या विधी, त्यानंतर मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे बहिणींनी सादर केलेला भावासाठी जो परफॉर्मन्स, भाच्यांनी मामासाठी केलेला परफॉर्मन्स, सगळे डान्स जर आवडले असतील तर व्हिडिओला नक्कीच लाईक अँड चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि चला या तुम्ही पण हळदीचं मस्त मस्त असं जेवण करण्यासाठी. आणि हो, मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे उद्याचा व्हिडिओ बघायला विसरू नका, कारण उद्याचा व्हिडिओ मी हा लग्नाच्या संदर्भात घेऊन येणार आहे. सर्व विधी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. लग्नाच्या आमच्यामध्ये लग्नाची पद्धत कशी असते ती सगळी काही तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. तर चला आजच्या ब्लॉगमध्ये मी इथेच थांबते. भेटूया पुन्हा नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.